आपण वाटचाल करत आहोत. 5व्या प्रकरणामध्ये आपण सुशासन याचा विचार करत असताना सुशासन निर्माण करण्यासाठी भारतामध्ये ज्या प्रशासकीय सुधारणा केल्या गेल्या त्याच्यामध्ये लोकपाल ही संस्था असेल, लोकायुक्त ही संस्था असेल, नागरिकांची सनद ही जी संस्था असेल किंवा त्यानंतर ई-गव्हर्नर असेल, माहितीचा अधिकार असेल, या सर्व सुधारणा भारतामध्ये सुशासन निर्माण करणे, प्रशासनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे, प्रशासनाचा लाभ जनतेपर्यंत पोचवणे या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेऊन त्यानुसार या संस्था निर्माण करण्यात आल्या आणि या संस्थेच्या द्वारे, या कायद्यांच्या द्वारे सुशासनामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना या बाबतीमध्ये अनेक अधिकार सुद्धा प्रदान केलेले आहे. या व्यतिरिक्त भारतामध्ये काही विशेष यंत्रणा, सुशासनासाठी विशेष यंत्रणा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. सुशासनाचा जो फायदा असतो, हा फायदा समाजातल्या सर्व घटकांना, विशेषतः दुर्बल घटकांना, की जे सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या दुर्बल असते. भारताचा विचार आपण पाहिला असेल तर भारतामध्ये जातीभेद आहे, अस्पृश्यता आहे आणि त्याचप्रमाणे जातीभेद आणि अस्पृश्यता असल्यामुळे विषमता आहे. काही वर्ग पुढार गेला आहे, काही वर्ग मागास जो आहे हा मागासला आहे आणि त्याच्यामुळे हे जे मागास वर्ग होता त्यांना सुशासनाचा लाभ मिळाला पाहिजे आणि हे जे दुर्बल घटक आहेत या दुर्बल घटकांचं संरक्षण केलं जावं यासाठी संविधानामध्ये अनेक तरतुदी केलेल्या आहेत. परंतु या तरतुदीसोबतच सुशासनाच्या द्वारे या दुर्बल घटकांचं संरक्षण करण्यासाठी विशेष अशा प्रकारच्या यंत्रणा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. त्या यंत्रणेचा आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये यासाठी वेगवेगळे आयोग स्थापन सरकारने केलेले आहेत. त्या आयोगांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. त्यामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग असेल, राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठींचा आयोग असेल, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग असेल, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग असेल, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग असेल, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग असेल किंवा राष्ट्रीय ग्राहक निवारण आयोग असेल. हे वेगवेगळे आयोग निर्माण केलेले आहेत. यातील काही आयोग घटनात्मक आहेत तर काही आयोग संसदेने कायदा करून निर्माण केलेले आहेत. या आयोगांचा आपल्याला या शेवटच्या भागामध्ये थोडक्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर या दृष्टिकोनातून विचार करत असताना आज आपण यापैकी पहिले 2 आयोग पाहणार आहोत. राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठींचा आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठींचा आयोग. या 2 आयोगांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर सर्वप्रथम विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की भारतीय संविधान निर्मितीचं काम जे होतं, हे भारतीय संविधान निर्मितीचं काम स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू झालं, जे हे सुरू झालं होतं आणि भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी 1946 मध्ये घटना समिती निर्माण करण्यात आलेली होती. आणि ही जी घटना समिती होती, या घटना समितीने राज्यघटना तयार करत असताना हे जे दुर्बल घटक होते, या दुर्बल घटकांच्या संरक्षणासाठी काही तरतुदी संविधानामध्ये करून ठेवलेल्या आहेत. त्यापैकी संविधानाचा विचार जर आपण केला तर संविधानामध्ये 338 कलम आहे. संविधानाचा भाग 16, या भाग 16 मधलं 338 कलम आहे. या 338 कलमामध्ये अनुसूचित जाती जमातींच्या संरक्षणासाठी एक आयोग निर्माण करण्यात यावा आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण केलं जावं यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. आणि मग ही जी घटनात्मक तरतूद आहे, या घटनात्मक तरतुदीच्या आधारे
राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठींचा आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठींचा आयोग निर्माण करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे हे दोन आयोग घटनात्मक आयोग मानले जातात किंवा यांचा उल्लेख संविधानामध्ये करण्यात आलेला असल्यामुळे हे आयोग घटनात्मक आयोग मानले जातात. आणि उरलेले आयोग जर आपण पाहिले तर हे राष्ट्रीय मानवाधिकार असेल, राष्ट्रीय महिला आयोग असेल, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग असेल, हे आयोग संसदेने कायदे तयार केले आणि संसदेच्या कायद्याद्वारे हे आयोग निर्माण करण्यात आलेले आहे. आणि त्याच्यामुळे हे कायद्याद्वारे निर्मित आयोग मानले जातात. आणि हे दोन आयोग जे आहेत, पहिले दोन आयोग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहणार आहोत, राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठींचा आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठीचे आयोग, हे दोन आयोग घटनात्मक आयोग मानले जातात. आणि राज्यघटनेमध्ये त्या बाबतीमध्ये तरतूद करण्यात आलेली होती आणि त्यानुसार हे आयोग निर्माण करण्यात आलेले आहे. मग हे आयोग कसे निर्माण झाले, या आयोगाची रचना कशा प्रकारची आहे, याचा आपल्याला थोडक्यामध्ये विचार करायचा आहे. तर या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की भारतामध्ये घटनेनुसार या जे मागास वर्गीय होते त्यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी स्वातंत्र्य प्राप्तीनंतर एक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आणि या अधिकाऱ्याला या आयोगाच्या सारख्या दर्जा जो आहे हा दर्जा देऊन यांचं अधिकारांचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून तरतूद करण्यात आली. परंतु त्यानंतर त्यात सुधारणा करण्यात आली. 1978 मध्ये हा आयोग बहुसदस्यीय करण्यात आला आणि बहुसदस्यीय करून या आयोगाला अधिकार व कामं करण्याला या आयोगाने सुरुवात जी आहे ही सुरुवात केली. परंतु त्यानंतर विचार जर आपण केला तर 2003 मध्ये या संविधान दुरुस्ती करण्यात आली. 1989 ची संविधान दुरुस्ती या संदर्भामध्ये महत्वाची मानली जाते. लक्षात घ्या, 2003 मध्ये 89वी संविधान दुरुस्ती करण्यात आली आणि या संविधान दुरुस्तीनुसार हा आयोग जो होता हा आयोग दोन भागामध्ये विभाजित करण्यात आला. 2003 पर्यंत हे दोन्ही आयोग एकत्रच होते. राष्ट्रीय अनुसूचित जातींचा आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमातींचा आयोग आणि त्याचं नाव होतं राष्ट्रीय अनुसूचित जाती जमातींसाठींचा आयोग. जाती आणि जमातींसाठींचा आयोग असे एकच आयोग 2003 पर्यंत निर्माण करण्यात आलेले होते. आणि मग या दोघांसाठी एकच आयोग कार्यरत जो आहे हा कार्यरत होता. परंतु 2003 मध्ये 89वी संविधान दुरुस्ती करण्यात आली आणि संविधान दुरुस्ती करून या आयोगाचं दोन भागांमध्ये विभाजन करण्यात आलं. मग एक झाला राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठींचा आयोग आणि दुसरा आयोग झाला राष्ट्रीय अनुसूचित जमातींसाठींचा आयोग. हे दोन आयोग निर्माण करण्यात आले. मग हे दोन आयोग निर्माण करण्याची आवश्यकता का निर्माण झाली याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की अनुसूचित जाती, त्याला इंग्रजीमध्ये एसटी शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जमातीसाठी एसटी शेड्यूल ट्राईब असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामुळे एससी आणि एसटी आयोग असे दोन आयोग वेगळे करण्यात आले. हे का करण्यात आले याचा विचार जर आपण केला तर संविधानानुसार एससी आणि एसटी या घटक जे होते यांच्यासाठी त्यांचे आर्थिक मागासलेपण दूर करणं, त्यांना सामाजिक आरक्षण मिळवून देणं यासाठी या आयोगाची निर्मिती केलेली होती. परंतु या दोघांचे प्रश्न समस्या वेगळ्या होत्या आणि या दोघांचे प्रश्न समस्या वेगळ्या असल्यामुळे हे परस्परांपासून वेगळं करणं आवश्यक होतं आणि परस्परांपासून वेगळे केल्यामुळे हे योग्य रीतीने कार्य करू शकेल असं सरकारला जे या सरकारला वाटलं आणि त्याच्यामुळे 2003 मध्ये ही घटना दुरुस्ती करण्यात आली आणि घटना दुरुस्ती करून हे दोन आयोग वेगळे करण्यात आले. मग हे दोन आयोग वेगळे करत असताना एससी आणि एसटी आयोगाचा विचार जर आपण केला तर साधारणतः राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठींचा आयोग जो आहे या आयोगाचा विचार जर आपण केला तर यामध्ये ज्या समाविष्ट जाती आहेत यांचा विचार जर आपण केला तर या विशेषतः ज्या जाती भारतामध्ये अस्पृश्यता होती आणि ज्या जाती अस्पृश्य मानल्या जात होत्या, काही जाती वरिष्ठ होत्या, काही जाती अस्पृश्य होत्या, ज्या अस्पृश्य जाती होत्या त्याच्यामध्ये अनेक जाती होत्या,
त्या जातींचा स्पर्श देखील समाजामध्ये अस्पृश्य मानला जात होता आणि त्यांना राहण्याचे ठिकाण, गावाच्या बाहेर त्यांची राहण्याची ठिकाणं जी आहेत ही ठिकाणी होती. आणि या अशा अस्पृश्य जाती ज्या होत्या की ज्यांना दलित जाती किंवा अस्पृश्य जाती म्हणत होतं, त्या जातींचा समावेश जो होता हा समावेश राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठी SC मध्ये करण्यात जो आहे हा करण्यात आलेला होता. आणि STचा विचार जर आपण केला तर जे आदिवासी जंगलामध्ये राहणाऱ्या ज्या आदिवासी जाती होत्या, त्या आदिवासी जाती ज्या होत्या त्याही आर्थिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या पिछाडलेल्या होत्या, प्रगतीपासून कोसो दूर अशा प्रकारच्या होत्या आणि त्याच्यामुळे त्यांचं संरक्षण केलं जावं, त्यांना आरक्षणाचा लाभ प्राप्त करून जो आहे हा करून देण्यात यावा, या दृष्टिकोनातून त्या ज्या आदिवासी जाती ज्या होत्या त्या आदिवासी जातींसाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती त्यांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आलेला होता. आणि अशा प्रकारे SC आणि ST हे दोन जातीचे गट जे होते हे गट वेगळे होते आणि त्यांचे प्रश्न वेगळे होते, त्यांच्या समस्या वेगळ्या होत्या आणि त्याच्यामुळे अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती च्या आयोगाची निर्मिती करण्यात आली आणि ST समाजांसाठी राष्ट्रीय अनुसूचित जमातींच्या आयोगाची निर्मिती करण्यात आली. आणि अशा प्रकारचे दोन आयोगाची निर्मिती जी आहे ही निर्मिती करून त्या आयोगाच्या द्वारे त्यांच्या संरक्षणाचं काम करण्यात आलं. हे दोन्ही आयोगाचा विचार जर आपण केला तर आपण पाहिलेलं होतं की हे दोन्ही आयोग घटनात्मक आयोग मानले जातात. घटनेमध्ये याच्या बाबतची तरतूद करण्यात आलेली होती आणि त्या घटनेनुसार हे आयोग निर्माण करण्यात आलेले आहेत. मग या आयोगाचा विचार करत असताना आपल्या लक्षात येईल की या आयोगाची रचना कशा प्रकारची असते. मग या आयोगाच्या रचनेचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर सध्या हा जो आयोग आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती जमातींचा आयोग, याचा विचार जर आपण केला तर या आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो आणि एक उपाध्यक्ष असतो आणि त्याला सहाय्य करण्यासाठी 3 पूर्णकालीन सभासद असतात. अशा प्रकारे राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठीच्या आयोगाची रचना जी आहे ही रचना असते. एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो आणि 3 सभासद जे आहेत हे सभासद असतात. या 3 सभासदांमध्ये किमान एक सभासद महिला असली पाहिजे. या संकेताचं पालन जे आहे हे पालन केलं जातं आणि अशा प्रकारचे आयोगामध्ये जे आहेत हे 3, 4 आणि 5 सभासद या आयोगामध्ये जे आहेत या आयोगामध्ये असतात. त्यानंतर या आयोगाचा विचार जर आपण केला तर या सभासदांची नेमणूक कोण करतो, तर आपल्या लक्षात येईल की भारताचे जे राष्ट्रपती असतात या राष्ट्रपतीकडून आयोगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभासद जे असतात या सभासदांची नेमणूक केली जाते, राष्ट्रपतीकडून केली जाते. याचाच अर्थ पंतप्रधानाच्या सल्ल्याने, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती या आयोगाचे अध्यक्ष व सभासद जे असतात यांची नेमणूक करीत असतो. त्यानंतर या सभासदांचा कार्यकालाचा विचार जर आपण केला तर यांचा कार्यकाल राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतो, परंतु यांचा कार्यकाल 3 वर्ष एवढा असतो. परंतु यांची नेमणूक राष्ट्रपती करत असतात आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेला भ्रष्टाचाराचे आरोप झाले असतील किंवा काही आरोप झाले असतील तर कोणत्याही सभासदाला कधीही पदावरून काढून टाकण्याचा अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे कार्यकालाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सभासद असतील यांचा कार्यकाल जो असतो हा कार्यकाल पद स्वीकारल्यापासून 3 वर्ष एवढा निश्चित केलेला आहे. त्यानंतर या सभासदांचा विचार जर आपण केला तर या सभासदांना विशेष अशा प्रकारचा दर्जा जो आहे हा दर्जा दिलेला असतो. राष्ट्रीय अनुसूचित जाती जमातीचे जे अध्यक्ष असतात या अध्यक्षांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री जो असतो त्यांचा दर्जा दिला जातो. म्हणजेच कॅबिनेट मंत्र्यांना ज्या प्रमाणच्या सोयी सवलती दिलेल्या असतात किंवा दर्जा दिलेला असतो तोच दर्जा राष्ट्रीय अनुसूचित जमातीचे जे अध्यक्ष असतात या अध्यक्षांना कॅबिनेटच्या बैठकीला त्यांना हजर राहता येत नाही, परंतु त्यांचा दर्जा जो असतो हा दर्जा कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जासारखा दर्जा त्यांना देण्यात आलेला असतो. उपाध्यक्ष जे असतील त्या उपाध्यक्ष जे असतात या उपाध्यक्षांना राज्यमंत्री, कॅबिनेटचे जे राज्यमंत्री असतील त्या राज्यमंत्र्यांचा दर्जा त्यांना उपलब्ध करून दिलेला असतो. राज्यमंत्र्यांना ज्या सोयी सुविधा दिल्या जातात त्यांना जे दर्जा दिला जातो तोच दर्जा उपाध्यक्ष जे आहेत या उपाध्यक्षांना दिला जातो. आणि सचिव जे असतात 3 सभासद जे असतात या सभासदांचा विचार केला तर या सभासदांना सचिव पदाचा दर्जा दिलेला असतो.
कॅबिनेट मंत्री असतात, आपण रचना पाहताना कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री, सचिव, ही जी सचिव दर्जा जे असतात, या सचिव चा दर्जा जो असतो हा दर्जा 3 सभासदांना दिलेला असतो. आणि अशा प्रकारे हे आयोग निर्माण केलं जातं आणि या आयोग कार्य जे हे कार्य करीत असतं. मग या आयोगाची कार्य कोणती असतात, या कार्याचा विचार जर आपण केला तर आपल्या लक्षात येतं की हा आयोग अनुसूचित जातींसाठी संविधानिक संरक्षण उपाययोजनाच्या संदर्भामध्ये काम करतो. मग आपण या ठिकाणी पाहिलेले आहे की अनुसूचित जाती, की ज्या जाती दलित अशा प्रकारच्या जाती होत्या, की ज्या जाती अस्पृश्य अशा प्रकारच्या जाती होत्या, की त्यांच्यावर अनेक अशा प्रकारचे अत्याचार सुरुवातीच्या कालखंडामध्ये झालेले जे आहेत हे झालेले होते, त्यांचं संरक्षण केलं जावं. आणि त्यांचं संरक्षण करीत असताना घटना समिती जी होती, या घटना समितींनी त्यांचा विकास करण्यासाठी संविधानामध्ये अनेक तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर समतेचा अधिकार आहे. या समतेच्या अधिकारामध्ये अस्पृश्यता पाळणं हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा त्या ठिकाणी जो आहे हा त्या ठिकाणी मानण्यात आलेला आहे. ती संविधानामध्येच तरतूद करण्यात आलेली आहे. मग ही तरतूद अनुसूचित जातींसाठी संविधानामध्ये तरतूद केली आहे. अशा प्रकारच्या अनेक संविधानामध्ये तरतुदी केलेल्या असतात. या संविधानिक तरतुदीच्या संरक्षणात्मक उपाययोजना केवळ तरतूद करून ठेवली तरी त्या तरतुदीनुसार जे आहेत या तरतुदीचं पालन होईल असं सांगता येत नाही. तर या संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या असतात या तरतुदीच्या संदर्भामध्ये उपाययोजना करण्याचं काम हा आयोग जो आहे हा आयोग पार पाडतो. आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय अनुसूचित जातीसाठीच्या आयोगाचं पहिलं काम आपण जर पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की या आयोगाचं पहिलं कार्य असतं की अनुसूचित जातींसाठी संविधानामध्ये ज्या तरतुदी केलेल्या असतात त्या तरतुदींचं संरक्षण करणं आणि त्या तरतुदी जे आहेत या तरतुदींची उपाययोजना करून त्या तरतुदींचा लाभ जो आहे हा लाभ त्या जातींसाठी पोचवणं हे या आयोगाचं पहिलं काम मानलं जातं. त्यानंतर दुसरं काम आपण जर पाहिलं तर अनुसूचित जातींना अधिकारापासून वंचित ठेवले गेले असेल तर अशा प्रकरणाची चौकशी करणे. अनुसूचित जातींना उत्थानासाठी अनेक अधिकार दिलेले आहेत. मग या अधिकारापासून त्यांना जर वंचित ठेवलं असेल तर अशा प्रकरणाची चौकशी करणे. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर आता समतेचा अधिकार आहे आणि मग समतेच्या अधिकारानुसार प्रत्येकाला सर्व ठिकाणी समान प्रवेश दिला जातो. सार्वजनिक ठिकाणी जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर प्रवेश नाकारला जात नाही, परंतु त्यांना अधिकार आहे समतेचा अधिकार. आणि त्यानुसार एखाद्या व्यक्तीला, अनुसूचित जातीच्या व्यक्तीला एखाद्या सार्वजनिक ठिकाणी जर जातीच्या आधारे प्रवेश नाकारला असेल तर तो या आयोगाकडे तक्रार करू शकतो आणि त्या तक्रारीची दखल जी आहे ही दखल घेऊन त्याच्या अधिकाराचं संरक्षण करण्याचं काम या आयोगाकडून पार पाडलं जातं. मग अशा प्रकारे अनुसूचित जातींना अधिकारापासून वंचित ठेवले गेले असेल तर त्या प्रकरणाची चौकशी करणं आणि चौकशी करून ते जे आयोग आहेत त्या आयोगाच्या द्वारे त्यांना आपले अधिकार प्राप्त करून देण्याचं काम जे असतं हे काम हे आयोग पार पाडते. त्याचप्रमाणे अनुसूचित जातींसाठी सामाजिक आर्थिक विकासाच्या ज्या योजना असतील त्या योजना ज्या असतात या योजनांची योग्य प्रमाणे अंमलबजावणी होते किंवा नाही याबाबत त्या योजनांचं मूल्यमापन करणं आणि त्या योजनांचा लाभ त्या जातीपर्यंत पोचून देण्याचं काम जे असतं हे काम सुद्धा या आयोगाकडून केलं जातं. त्यानंतर या आयोगाचा विचार जर आपण केला तर हा आयोग जो असतो हा आयोग दरवर्षी आपल्या वार्षिक कार्याचा अहवाल राष्ट्रपतीला, वर्षभरामध्ये आपण काय काय कामं केली, कोणकोणत्या प्रकरणाची सोडवणूक केली याचा अहवाल राष्ट्रपतींना सादर करण्याचं काम करत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची कार्य जी असतात ही कार्य या आयोगाकडून पार पाडली जातात. हे जे आयोग असतं या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त झालेले असतात आणि त्याच्यामुळे कोणत्याही संदर्भामध्ये चौकशीला बोलावणं आणि चौकशी करून त्याबाबत निर्णय करण्याचं काम हे आयोग सुद्धा करू शकते. अशा प्रकारचे अधिकार आणि कार्य जे असतात ही कार्य राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाची कार्य मानली जातात. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दुसरा आयोग पाहायचा आहे, राष्ट्रीय अनुसूचित जमातीसाठींचा आयोग. या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपण पाहिलेले की सुरुवातीला ज्या वेळेला भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू झालं होतं त्यावेळेला हे दोन्ही आयोग एकच होते, अनुसूचित जातींचा आयोग आणि अनुसूचित जमातींचा आयोग
हे दोन्ही आयोग एकच होते, परंतु 2003 मध्ये 89वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि घटना दुरुस्ती करून दोन आयोग स्वतंत्र करण्यात आले. राष्ट्रीय अनुसूचित जातींचा आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमातींचा आयोग. म्हणजेच हा आयोग जो आहे हा आयोग वेगळा करून 2003 मध्ये निर्माण करण्यात आला. या आयोगाचा विचार जर आपण केला तर आपण पाहिलं होतं की हा आयोग एसटी जमातींसाठी आहे, की जे आदिवासी होते, जंगलामध्ये राहणारे लोक जे होते त्यांना आपण आदिवासी लोक म्हणतो. या आदिवासी जनजाती ज्या होत्या या आदिवासी जनजातींच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी या आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. आणि हाही आयोग घटनात्मक आयोग मानला जातो, कारण या आयोगाची तरतूद राज्य घटनेमध्ये घटना समितींनीच केलेली जी आहे ही केलेली आहे. या आयोगाच्या रचनेचा विचार आपण केला तर दोन्ही आयोगाची रचना सारखीच मानली जाते. राष्ट्रीय अनुसूचित जमातींसाठीचा जो आयोग आहे या आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो, त्यासोबतच एक उपाध्यक्ष असतो आणि 3 सभासद असतात. म्हणजेच एकंदर 5 व्यक्ती या आयोगामध्ये असतात. एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 3 सभासद. या 3 सभासदांमध्ये किमान एक महिला सभासद असली पाहिजे. या संकेताचं पालन जे हे पालन केलं जातं. त्यानंतर या आयोगातील अनुसूचित जमातीच्या आयोग जे असतात या आयोगाचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा सभासद असतील यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त झालेला असतो. राष्ट्रपती यांच्या नेमणुका करीत असतात. या नेमणुका करीत असताना पंतप्रधान व मंत्रिमंडळाचा सल्ला घेतात आणि त्याच्यानुसार त्या नेमणुका करीत असतात. त्यांच्या कार्यकालाचा विचार आपण केला तर यांचाही कार्यकाल राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतो, परंतु त्यांचा कार्यकाल पद स्वीकारल्यापासून 3 वर्ष एवढा त्यांचा कार्यकाल जो आहे हा कार्यकाल असतो. परंतु काही मतभेद झाले तर राष्ट्रपती त्यांना मुदतपूर्व पदावरून काढून टाकू शकतात. यांनाही अध्यक्षांना केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला जातो. उपाध्यक्ष जे असतात या उपाध्यक्षांना केंद्रीय राज्यमंत्र्याचा दर्जा दिला जातो आणि सभासद जे असतात या सभासदांना सचिव पदाचा दर्जा दिला जातो. त्यानंतर यांचा विचार जर आपण केला तर हे आयोग या आयोगाचे अधिकार आणि कामं कोणती असतात तर या दृष्टिकोनातून हा आयोग संविधानाने हमी दिलेले संरक्षक उपाययोजना या संदर्भामध्ये काम करतो. ज्याप्रमाणे संविधान जे आहेत या संविधानाने अनुसूचित जातींसाठी काही तरतुदी केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे संविधान जे या संविधानाने अनुसूचित जमातींसाठीही संविधानामध्ये काही तरतुदी केलेल्या आहेत, काही अधिकार त्यांना दिलेले आहेत. मग या संविधानाने त्यांना केलेल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींचं संरक्षण करणं आणि त्या तरतुदींचा लाभ आदिवासी जमात असेल किंवा अनुसूचित जातीतल्या लोकांना मिळतो आहे किंवा नाही याबाबतची तपासणी करण्याचं कार्य जे असतं हे कार्य हा आयोग पार पाडतो. त्याचप्रमाणे अनुसूचित जमातींचे अधिकार जर कोणी हिरावून घेतले असतील तर त्या प्रकरणाची त्यांच्याकडे तक्रार दाखल करता येते. ती तक्रार दाखल केल्यानंतर त्या तक्रारीची चौकशी हे आयोग करतं. या आयोगाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार प्राप्त झाले असतात आणि चौकशी करून अनुसूचित जमातींच्या अधिकार हिरावून घेतले असतील तर त्याची चौकशी करून त्याला ते अधिकार मिळवून देण्याचं काम हा आयोग पार पाडत असतो. त्याचप्रमाणे आपल्या वार्षिक कार्याचा अहवाल दरवर्षी राष्ट्रपतींना हा आयोग सादर करीत असतो. अशा प्रकारची थोडक्यामध्ये कामं राष्ट्रीय अनुसूचित जमातींच्या आयोगाकडून केली जातात. अशा प्रकारे थोडक्यामध्ये आपण भारतामध्ये सुशासनाच्या दृष्टिकोनातून मागास जाती ज्या असतील किंवा दुर्बल घटकातल्या जाती ज्या असतील यांच्यासाठी जे वेगवेगळे आयोग निर्माण करण्यात आलेले आहेत त्या आयोगापैकी 2 आयोगांचा आज आपण विचार केलेला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमातींसाठीचा आयोग. उरलेले आयोग जे आहेत हे आयोग आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग असेल, राष्ट्रीय महिला आयोग असतील या आयोगांचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. फक्त आज अभ्यास करत असताना हे 2 आयोग आपल्या अभ्यासक्रमामध्ये या आयोगाची रचना तुम्हाला अभ्यासण्याची आवश्यकता नाही. फक्त या आयोगाची कार्य कोणती आहेत तर याचा थोडक्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणून आपण विचार करत असताना अनुसूचित
जातींच्या संरक्षणासाठी हा आयोग निर्माण केलेला आहे आणि अनुसूचित जातींच्या संरक्षणासाठी ज्या घटनात्मक तरतुदी असतील त्यांचं संरक्षण करण्याचं काम हा आयोग करत असतो. तर अनुसूचित जमातींच्या संरक्षणासाठी हा आयोग जो आहे हा आयोग 2003 मध्ये घटना दुरुस्ती करून निर्माण करण्यात आलेला आहे आणि हा आयोग अनुसूचित जमातींसाठी संविधानामध्ये ज्या तरतुदी केल्या असतील त्या तरतुदींचं संरक्षण करणं आणि त्यांना अधिकारापासून जर वंचित ठेवलं असेल तर त्या तक्रारीची चौकशी करून त्यांना ते अधिकार प्राप्त करून देण्याचं काम या आयोगाकडून केलं जातं. अशा प्रकारे थोडक्यामध्ये या आयोगाची कार्य आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे. तेवढी लक्षात ठेवली तरी आपला अभ्यास त्या ठिकाणी पूर्ण होतो. बाकीचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.